बातमी जळगावातून आहे। जळगावमध्ये अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 3 ते 4 वाहनांची तोडफोड झाली आहे। वाळू चोरीच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी 14 ते 15 डंपर अडवले। घटनेमुळे धानोरा गावात तणाव निर्माण झाला होता। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। जळगाव तालुक्यातल्या दापोरा शिवारामध्ये वाळूच्या वाहनाने कट मारल्यानंतर संतप्त गावातील ग्रामस्थांनी जे आहे वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या शिवारामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की ही वाळूची वाहतूक करणारी वाहनं आहेत आणि या वाहनाच्या या ठिकाणी दगडांनी काचा फोडल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। त्याच्या बाजूला आणखी एक दुसरी डंपर आहे। त्या डंपरच्या देखील या ठिकाणी काचा फोडलेल्या आहे। असे 3 ते 4 डंपरच्या या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांनी जे आहे या ठिकाणी काचा तोडफोड केल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। आमच्या गावातील एक तरुणाला कोणी डंपरने कट मारली। त्याच्या हिशोबाने त्या दृश्याने लोक इथे आले होते। ते म्हणजे कोण आयडेंटिफाय करण्यासाठी आले होते, पण ते नंतर मॉब चिडला, नंतर मग त्यांनी डंपर वगैरे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।